समृद्धीवादी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज 132 दिवस पूर्ण झालेत। जे आदेश महसूल मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काढले त्याचे आदेश कलेक्टरला मिळावेत म्हणून सांगितलं होतं, ते आदेश काढायला तयार नाहीत लेखी आणि कलेक्टर ऐकायला तयार नाही। या शासनाच्या काळात यांचं अधिकारीच ऐकायला तयार नाहीत। तर नाकापेक्षा मोती जड असं झालंय। या गायींना शेड कमी पडत होतं, आम्ही 4 वर्षापासून बघत होतो की पैसे येतील, चांगलं शेड निर्माण करू। आता संयम आमचा संपलाय। आता या आज साफसफाई झाली, उद्या मान्यवरांच्या उपस्थितीत तिथं भूमिपूजन होईल। आता जमिनी आम्ही द्यायचं नाही ठरवलेलं, कशालाच यायचं नाही। आम्ही अगोदरच सांगून द्यायला लागलो की जमीन आमची आहे, आमच्या मालकीची आहे। तुमच्या ऑफिस मध्ये यायचं तर 4दा परमिशन काढावं लागते, अपॉइंटमेंट घ्यावं लागते। आमच्या जमिनीत तुम्ही कवाही येता, कवाही हात ठेवला की आमची जमीन गावगुंडासारखं झालं। तर तुमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कलेक्टर मॅडम सांगून द्या, आमच्या इथं यायचं तर विचारून यायचं, नाही तर फावड्याच्या दांड्यानं लोखंडी रुमण्यानं स्वागत होईल। जे काय व्हायचं ते होईल, काय परिस्थिती येईल त्याला सामोरं जायची आमची तयारी आहे। बळाचा वापर करायचा असेल तर विचारपूर्वक करा, कारण की आता इथून पुढे आम्ही ऐकणार नाही। समृद्धीवादी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज 132 दिवस पूर्ण झालेत। आणखी 2-3 दिवसांनी 4.5 महिने पूर्ण होतील। आतापर्यंत आम्ही सातत्यानं हे दुसऱ्या टप्प्यातलं आंदोलन आहे। यापूर्वी आम्ही 15 दिवस आंदोलन केलं होतं। जवळपास पहिल्या टप्प्यात 200 आणि दुसऱ्या टप्प्यात 400 जणांनी आत्मदानाचा इशारा दिला। SDM पासून तर राष्ट्रपतीपर्यंत म्हणजे याच्यात सगळे आले, ते निवेदनं गेले, त्यांना पोहोचले बी, परंतु काय विचारणा सुद्धा झाली नाही। प्रश्न मार्गी लागायचा तर विषयच नाही। काल परवापर्यंत आम्ही मागचे जे इतिवृत्त यायला पाहिजे होते, जे आदेश महसूल मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काढले त्याचे आदेश कलेक्टरला मिळावेत म्हणून सांगितलं होतं, ते आदेश काढायला तयार नाहीत लेखी आणि कलेक्टर ऐकायला तयार नाही। ही परिस्थिती अशी झाली। या शासनाच्या काळात यांचं अधिकारीच ऐकायला तयार नाहीत असं आम्हाला वारंवार दिसून आलं। म्हणजे ही परिस्थिती पाहिलं तर नाकापेक्षा मोती जड असं झालंय। आम्ही इतक्या दिवस रास्त मूल्यांकनाची मागणी करीत होतो, परंतु परवा आम्ही सगळ्यांनी ठरवलं की शेतकरी म्हटलं की सगळ्यांना जगाचा पोशिंदा म्हटलं जातं। एक दाण्याचे 1000 दाणे करून जगाचं भरणपोषण करण्याचं काम करतो। मग जो तुम्हाला देऊ शकतो ते तुम्हाला काय, तुम्ही त्याला काय देणार आहेत? तर आम्ही शेवटी ठरवलं की यांना आपल्या जमिनी घ्यायच्यात, मग आम्हाला नाही द्यायच्या। मग तेव्हापासून आम्ही ठरवलं होतं की आता जमिनी द्यायच्या नाही। हे आंदोलन, आम्ही आंदोलनाची भूमिका, आंदोलनाचा पॅटर्न बदललाय। आता दररोज हे गट नंबर 64 देवमूर्तीचा हे गौशाळेचा परिसर आहे। आपण मागे गायी पाहताय, या गायींना शेड कमी पडत होतं, आम्ही 4 वर्षापासून बघत होतो की पैसे येतील, चांगलं शेड निर्माण करू, त्यांना चाऱ्यासाठी गोडाऊन तयार करू, पण हे सगळं करता आलं नव्हतं। आता संयम आमचा संपलाय, त्यामुळे हे गोशाळेचा सुसज्ज गोशाळेचं निर्माण कार्य सुरू झालेलं आहे। आता या आज साफसफाई झाली, उद्या मान्यवरांच्या उपस्थितीत तिथं भूमिपूजन होईल, कंपाऊंड वॉल तयार होईल, नंतर शेडचं काम चालू होईल। हे याच्याकरता सांगतोय की आता जमिनी आम्ही द्यायचं नाही ठरवलेलं। शासनानं आता हे मनाशी विचार करून घ्यायचंय, त्यांनी स्वतःला सगळं तयार करायचं यासाठी की आता शेतकरी जमीन देणार नाहीत, आपल्याला हे प्रकल्प रद्द करण्याच्या दृष्टीने हालचाली कराव्या लागणार आहेत। आज इथं झालंय, उद्या एक गटात हे सगळं होईल। सगळ्या ठिकाणी घरं असतील, विहिरी असतील, बोरवेल असतील, जे काय करायचे, ज्यांना काही अडचणी होत्या ते आता आम्ही सुरू करणार आहेत। तर ह्या निमित्तानं आता याच्यानंतर जर तुमचे अधिकारी आमच्या याच्यावर आले, मग ते तलाठी असतील, मंडळ अधिकारी असतील, आणखी कोणी मोजायला येतील, काही खुणा गाडायला येतील, काही जमिनीची भूगर्भातील पातळी पाहायला येतील, ते कशालाच यायचं नाही। आम्ही अगोदरच सांगून द्यायला लागलो की जमीन आमची आहे, आमच्या मालकीची आहे। तुमच्या ऑफिसमध्ये यायचं तर 4दा परमिशन काढावं लागते, अपॉइंटमेंट घ्यावं लागते। साध्या कलेक्टरकडं जायचं तर अपॉइंटमेंट घेऊन जावं लागतं, तरी ते VC मध्ये याच्यात मिळत नाहीत। आमची ती जमीन आहे, शेतकरी राजा म्हटलं जातं। आमच्या जमिनीत तुम्ही कवाही येता, कवाही हात ठेवला की आमची जमीन गावगुंडासारखं झालं।
बोर्ड लावला की आमची, अरे बोर्ड बी नाही लावला, किती घ्यायला लागले ते बी नाही सांगितलं, तिथंच जाहीर केलं बसले की हमारी हो गई. ते असं चालणार नाही. तर आता इथं यायचंय तर तुमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कलेक्टर मॅडम सांगून द्या, आमच्या इथं यायचं तर विचारून यायचं, नाही तर फावड्याच्या दांड्यानं लोखंडी रुमण्यानं स्वागत होईल. जे काय व्हायचं ते होईल, काय परिस्थिती येईल त्याला सामोरं जायची आमची तयारी आहे. कुठल्याही परिणामांची आम्ही तमा बाळगणार नाही. हे काही करायचं असेल, बळाचा वापर करायचा असेल तर विचारपूर्वक करा, कारण की आता इथून पुढे आम्ही ऐकणार नाही. संघर्षासाठी आम्ही तयार झालेलो.